बाबा जी कुछ नहीं, मेरे पति जो है ना थोड़े से काले हैं, सावले हैं, और मैं जिनके साथ बैठती हूँ उन सहेलियों के पति गोरे हैं। तो जब भी मैं उनमें बैठती हूँ तो वो मुझे बोलते हैं कि तेरा पति काला कलूटा है, और मैं नाराज हो जाती हूँ। अरे इतनी बात है बेटा, सुन, तुझे पता है इस भारतवर्ष में बहुत से अवतार हुए और दो मुख्य अवतार है, राम और कृष्ण। तुझे पता है राम कैसे थे? सावले थे। कृष्ण कैसे थे? सावले थे। अब कल जाना उनके पास और उनके कहना तुम्हारा पति सिर्फ सुंदर है, मेरा पति श्याम सुंदर है। पोरगी गेली ना, आणि गेल्यानंतर त्यांच्यामध्ये बसल्यानंतर ही मुखारदम म्हटले खूपच प्रसन्न दिसते, बोलता बोलता म्हटले का ग खूपच हसते आज, तेरा पति काला कलूटा है। ती म्हणजे ऐसा नहीं बोलना, अभी मैंने जान लिया है तुम्हारा पति सिर्फ सुंदर है, मेरा पति श्याम सुंदर है, अब नहीं रहूंगी मैं। जगण्यामध्ये परिस्थिती बदलता येत नाही, मनस्थिती बदलली रे बदलली, जीवन सुंदर होतं। चौथा महाराज म्हणतात समयाशी सादर व्हावे। आता एक टप्पा झाला, असे किती पापुत्रे यायचे, पण आमचा सगळा अध्यात्म जे आहे ते परिस्थिती बदलण्यासाठी नाही, मनस्थिती बदलण्यासाठी आहे। सगळा भागवत ग्रंथ साहेब परिस्थिती बदलण्यासाठी नाही थांबणार, मनस्थिती बदलण्यासाठी आहे। परीक्षितीला शाप मिळाला, शाप दिला शमिक ऋषीचा मुलगा शृंगी। मला कथा सांगायची नाहीये, परिस्थिती काय बघा। ऋषीचा कुठलाही अपराध नसताना त्याच्या गळ्यामध्ये सर्प टाकला, त्याच्या मुलाने शाप दिला माझ्या वडिलाचा कुठलाही दोष नसताना ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा सर्प टाकला असेल, 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा महाभयंकर विषारी सर्प चावून त्याचा मृत्यू होईल। ही बातमी परीक्षितीला कळाली। परीक्षिती गंगेच्या तीरावर आला आणि त्या ठिकाणी विरक्त शिरोमणी शुकदेवजी महाराज आले। कथा सांगायला सुरुवात झाली आणि स्वर्गामध्ये असलेल्या ज्या देवता आहेत, ऐका मला काय सांगायचं आहे। अमृत घेऊन आले कलशामध्ये आणि सांगितलं आम्हाला कळालं की तुमच्या शिष्याला मृत्यू येणार आहे, हे अमृत घ्या आणि तुमच्या शिष्याला अमर करून टाका। बघा सगळ्या देवता म्हणत होत्या परिस्थिती बदलून टाकूया, शुकदेवजी म्हणतात अरे वेड्यानो, आता जरी हा अमृत पिऊन अमर झाला तर कायमचा अमर होणार नाही, पण भागवत अमृत जर पिला तर हा कायमचा अमर होईल। पुढे ऐका, कथा लोके पकाच कोमनिर्मा ब्रह्मरा तो विचारेवं तदा देवाया अत पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्य यत्कार्यं क्रियमाणस्य सर्वदा। महाराज माझा प्रश्न आहे की ज्याला मृत्यू येणार आहे त्यांनी 7 दिवसामध्ये काय करायला पाहिजे? तो असं म्हणत नाही परीक्षिती की आता मला अमर करा म्हणून, त्यांनी काय ऐकायला पाहिजे? 7 दिवसामध्ये मृत्यू येण्याच्या अगोदर निर्भयतेला त्यांनी कसं प्राप्त व्हावं हे मला सांगा। वरियारे शते प्रश्न कृतो लोक हितं नृप आत्मविसम्मत पुंसा शोकव्या विषयः परः। वा वा परीक्षिता, काय गोड प्रश्न विचारला। अरे आयुष्यामध्ये लोकांना हा प्रश्न निर्माण होतो, जीवनामध्ये अभयाला प्राप्त व्हायचं असेल तर ऐक उपाय। तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरि श्रोतव्यः कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छता भयम्। ज्याला आपल्या जीवनामध्ये अभयाला प्राप्त व्हायचं असेल त्याने मृत्यूच्या अगोदर भगवंताविषयी ऐकावं, भगवंताचं कीर्तन करावं, भगवंताचं स्मरण करावं, त्याच्या जीवनामध्ये अभयता प्राप्त होते। परीक्षिती काळ येण्याच्या अगोदर भगवंताच्या स्मरणाने भगवंताच्या स्वरूपाला जाऊन मिळाला। 7 दिवसानंतर तक्षक नावाचा साप आला, देहाला जाळला।